उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडून कराडमध्ये दाखल होत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलंय। त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे। कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी आणि पोरकेपणा वाटू नये यासाठी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचं मुश्रीफ म्हणाले। त्यांच्या आदर्श विचारावर दादा चालायचे। ते कैलास यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे राज्याचे शिल्पकार होते त्यांना पहिलं दर्शन घेण्यासाठी ते आज करायला येत आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपली कामाची सुरुवात केलेली आहे या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवणं, त्याचा विस्तार करणं आणि आम्हा सर्वांना आधार देणं, पोरकेपणाची जाणीव न देणं यासाठी त्यांनी जे काम चालू केलेलं आहे खरोखर आम्ही मनपूर्वक सगळे त्याचे आभारी आहोत। तर एवढं डोंगरा एवढं दुःख बाजूला सोडून कार्यकर्त्यासाठी पुढं होणं हे फार महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकमेकांवर टीका करणं हे योग्य नाही आहे, तरी पण दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाही येणार या संदर्भात एकूणच राज्यामध्ये जे वातावरण चालू आहे काल आपण ऐकलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासा केला आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या दिवशी पवारसाहेबांनी मुलाखत दिली त्यामुळे पवारसाहेब म्हणाले भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही। ते म्हणून मुख्यमंत्री महोदय त्याला जोडून असं म्हणाले, मग दादा एनडीमध्ये आम्हाला सोडून जाणार होते काय, ते सत्तेचं बाहेर पडणार होते काय, त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आपली बोलणी झालेली नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी काल स्पष्ट केलेलं आहे। याबद्दलची महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला अजितदादांची आणि त्यांची चर्चा झालेल्या होत्या हे स्पष्ट आहे। आणि अनेक ठिकाणी दोन्ही कोणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कोणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता। जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझ्या आणि दादांची चर्चा झालेली आहे, परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही। त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिलेले आहेत।